If you want to speak confidently on camera, then this video is for you. आता I invested my 6 months for this. आणि मला अशा गोष्टी माहीत झाल्या याबद्दल की मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये मला मेजर एक गोष्ट माहीत झाली ती म्हणजे प्रॅक्टिस. तर ह्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची ती म्हणजे प्रॅक्टिस करायची. खूप जास्त प्रॅक्टिस करताना तर होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुरू तर करीतच नाही तुम्ही. म्हणजे मनात विचार असतो की काहीतरी करायचं काहीतरी कंटेंट क्रिएशन सुरू करायचं काहीतरी रील्स बनवायच्यात, काहीतरी कुठेतरी इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट बनवायचे, काहीतरी व्हॅल्यू ॲड करायची. पण स्टार्ट करणं खूप अवघड आहे. स्टार्ट होत नाही खूप जणांकडून आणि ते तिथंच अडकून राहतात. आणि त्याची एक मोठं रिझन आहे की त्याचं एक मोठं रिझन म्हणजे त्यांना परफेक्ट पाहिजे. त्यांना परफेक्ट टायमिंग पाहिजे, त्यांना परफेक्ट कॅमेरा पाहिजे, परफेक्ट फ्रेम पाहिजे, परफेक्ट कंटेंट पाहिजे. आणि त्यांना वाटते जर हे सगळं असेल माझ्याकडे तेव्हा मी स्टार्ट करीन. आणि ती अजून आलेलं नाही आहे. आणि जेव्हा येईल तेव्हा मी स्टार्ट करीन. जसं की माझा एक मित्र आहे, त्याला रील्स बनवायचे होते. त्याला म्हणजे रील पेज सुरू करायचं होतं Instagramवरती. आणि तो अजून करतोय सुरू. त्यांनी मला सांगितलेलं 3 महिने झालं. आणि अजून पण त्याचा मला एके दिवशी फोन आला की मला सुरू करायचं आहे. पण त्याने मला टिप्स विचारल्या, मी त्याला सांगितल्या आणि ते अजून सुरूच करतोय. म्हणजे त्याला अजून किक्स नाही भेटलेली स्टार्ट करायला. कारण की त्याला पाहिजे परफेक्ट कंटेंट, परफेक्ट सगळ्या गोष्टी पाहिजेत. पण तसं नसतंय. आता हा व्हिडिओ किती रॉ अँड रिअल आहे तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये काही एक एडिशन, काही एक एडिटिंग नाही, काही त्यामध्ये कट्स नाहीत किंवा माझ्याकडे काही एक फ्लुएंट बोलायची स्किल पण नाही आहे. पण माझ्याकडे एक गोष्ट आहे ती म्हणजे हातात ट्रायपॉड आणि समोर मोबाईल कॅमेरा. तर ह्या गोष्टीत मी जर स्टार्टिंगमध्ये स्टार्टिंगमध्ये तुमच्याकडे रिसोर्सेस नाहीत, स्टार्टिंगमध्ये तुमची पर्सनॅलिटी नाही तशी. पण एक विचार करा, जर तुम्ही प्रॅक्टिस करता, जर तुम्ही स्टार्ट करता, तर तुम्ही डेफिनेटली अचीव्ह करता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टंट राहायला लागते. ही तिसरी गोष्ट असेल. पहिली गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस करायची, स्टार्ट करायचं, नंतर प्रॅक्टिस करायची आणि नंतर कन्सिस्टंट राहायचं. जर तुम्ही यामध्ये कन्सिस्टंट राहता, तर ग्रोथ होणार आहे. आणि मी 1 महिना व्हिडिओ टाकणं बंद केलं होतं. कारण की माझे काही प्रॉब्लेम्स होते आणि मी व्हिडिओ टाकणं बंद केलं. तर माझ्या चॅनलची रीच ऑटोमॅटिकली डाऊन झाली आणि चॅनल लिटरली डेड व्हायला लागलं होतं. कारण की पहिलंच मी सबस्क्रायबर्स असे बाहेरून घेतलेले आहेत. कारण की ते सबस्क्रायबर्स लाईव्ह ॲक्टिव्ह सबस्क्रायबर नाहीत माझ्या चॅनलवरती. असले तरी 165 माझे सबस्क्रायबर आहेत सध्या. त्यापैकी 100 सबस्क्रायबर रिअल असू शकतात आणि जे 65 सबस्क्रायबर आहेत ते फेक असू शकतात. म्हणजे जे नॉट रिअल, ज्यांनी मला इंटेन्शनली फॉलो नाही, सबस्क्राईब नाही केलेलं, त्यांनी मला माझ्या सांगण्याहून केलेलं आहे सबस्क्राईब. तर तुम्ही पण जर चांगली मोठी एक अचीव्ह करायचं असलं, तुम्हाला जर कंटेंट क्रिएशनमध्ये पुढे जायचं असलं, तर लक्षात ठेवा तुम्हाला कॅमेरा पुढे बोलायचं खूप महत्त्वाचं आहे. आणि कॅमेरा पुढे जर तुम्हाला बोलायचं असलं, तर तुम्हाला स्टार्ट करून प्रॅक्टिस करायला लागते. प्रॅक्टिस करून कन्सिस्टंट राहायला लागतं. तर हा व्हिडिओ ह्याच बारेमध्ये होता, की मी एक ऑब्झर्व्ह केलंय, खूप जणांना करायचंच लाईफमध्ये खूप मोठ्या गोष्टी. पण त्यांच्यापुढे असे काही अडचणी येतात आणि त्या अडचणी कधी ते सॉल्व्ह करू शकत नाहीत. कारण की त्यांना सॉल्व्ह करायचंय, पण त्यांना करायचं नाही. आता तुम्ही म्हणता, "कसं काय असं काय बोलायला तू? सॉल्व्ह करायचं पण करायचं नाही." त्यांना सॉल्व्ह करायची इच्छा आहे, पण त्यासाठी त्यांना काम करायची इच्छा नाहीये. त्यासाठी त्यांना ॲक्शन घ्यायचं नाहीये. त्यांचे ड्रीम्स हे बघा, तुमचे ड्रीम्स किती मोठे आहेत हे मॅटर करत नाही. पण तुम्ही तुमच्या ड्रीम्सवर किती काम करता हे मॅटर करतं. कारण की रिझल्ट तेव्हाच भेटत असतात जेव्हा तुम्ही काम करता. म्हणून जर तुमचं काहीतरी गोल असेल, जर तुमची काहीतरी एक इच्छा असेल तुम्हाला काहीतरी करायची, तर त्यासाठी जितकं होईल तितकं स्टार्ट करा आणि कन्सन्ट्रेट राहा, प्रॅक्टिस करा. एक दिवस तुम्ही असंच कॅमेरासमोर बोलू शकतात. आता माझ्यामध्ये पण तुम्ही बघू शकता किती जास्त लो कॉन्फिडन्स दिसत असेल. कारण की लाइटनिंग बरोबर नाहीये आणि मोबाईल पण समोर आहे आणि मागं बॅकग्राऊंड मी कसं तरी ॲडजस्ट केलेलं आहे. तर ह्या गोष्टी नॉट परफेक्ट, ह्या गोष्टी परफेक्ट नाहीत. पण तरी पण मी कॅमेरासमोर बोलतोय, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की हे जर मी आज करतोय, तर उद्या माझी जी पर्सनॅलिटी बनेल, माझं जे सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल कॅमेरासमोर बोलायचं, ते माझ्यासाठी खूप कामात येईल. कारण की इट्स ऑल अबाउट तुमच्या एफर्ट्सवर मॅटर करतं. कोणत्या पण गोष्टीमध्ये जितके जास्त एफर्ट टाकता तितकी जास्त तुम्हाला ती गोष्ट भेटायचे चान्सेस असतात. म्हणून मेहनत करा आणि तुमचे गोल्स अचीव्ह करा.